मंडळी, नीलप्रणा मराठी ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आणि ते सुद्धा माझ्या गावच्या घरामधून। तर सकाळी आले आणि सगळी साफसफाई वगैरे ऑलमोस्ट झालेली आहे। घाम वगैरे मस्त उठलेला आहे। पाणी झालं ते सुद्धा अर्धा ड्रमच पाणी मिळालं मला, कारण मी थोडं लेट झालं मला यायला। कोबा वगैरे सगळं झालेलं आहे, साफ करून धुवून वगैरे झालंय, तर सुकेल कधी। आणि हे सगळं आता सामान लावायचं आहे, साफसफाई म्हणजे थोडं पुसून वगैरे काढायचं आहे। घाम मरणाचा फुटलाय आणि सर्दीसुद्धा झाली आहे, खोकला आहे, त्यामुळे थोडं हळूहळू कामं होत आहेत। आणि हे माझे आई बाप्पा आहेत। तर आज रविवार आहे आणि रविवारचा मार्केट असतो, बाजार भरतो इकडे रविवारचा, आणि तिथे सगळं आपल्याला सामान मिळेल। आणि इतर वेळेस भाजीपाला वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळणार नाहीत, फक्त रविवारच्याच मिळतात। तर मग जाऊ पटापट बाजारात आणि घेऊन यायचं आहे। थोडंफार मी मुंबईवरून आणलेलं आहे सामान, आणि इथून भाजी वगैरे टोमॅटो कांदे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तर लागतीलच। तर मग जाऊ आपण रविवारचा आठवडा बाजार। त्यानंतर काय करता येईल दिवसभरामध्ये, तुम्हाला हे तर सगळं काम आहेच, पण बाकीही काय करता येत असेल तर, काय करत असेल तर मी मला नक्कीच दाखवेन। चला मग भेटूया आठवडा बाजारमध्ये। तयारी मस्त झालेली आहे आणि आता आम्ही चाललो आठवडा बाजारामध्ये। येते ना, येते ना, पळ पळ लवकर, माणसावरती येऊन थांबली आहेत। हा, इथून आमचा रविवार बाजार चालू होतोय। मिरची, कपड्यांची पण दुकान मस्त, वाटे पण लागलेत वांग्याचे बिंग्याचे। हा होय, सुकटवाले, भांडी सगळं भेटतं बाजारात, काय नाही भेटत असं नाही। हो, हे आमची मच्छी मार्केट आहे, जैतापूरचं मच्छी मार्केट। लास्ट टाइमचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल, त्याच्यामध्ये मच्छी मार्केट बघितला होता। आणि आता पुन्हा ते कालवी कशी डझन, आणि हे मच्छी मार्केट आहे मध्ये। तू तिकडे दिला नाही ना चांगले म्हणून फोटो काढू गेलोय। काय नाही, तू दिलं होतं तेवढाच पास झाला। ह्या काय अंडी कसली, शिंगाळ्याची, शेंगटीची, काय ते मस्त पैकी काय पोकर, आणि हे काय गेजर। बस संपले ना तुझे, होय आमची वहिनी बाई काय घेता, वहिनी घेतं काय? आणि हे आमचे नेहमीचे वडेपाववाले काका। किती मेहनतीचा फळ दिसला पाहिजे, मेहनतीचा फळ दिसला पाहिजे ना। तयार नाही गरम गरम, मी परवाच्या दिवशी झाले। पोटी पोटी मस्त रविवार बाजारातनं कालवा आणलेली आहेत, आणि आता ही उकडणार आणि सुकत घालणार, सुकून मुंबईला घेऊन जायचंय।
कारण आमचा तुषार मस्त बसलाय तिकडे हावरा. नेली नाही तर मग परत पिसेल आहे की नाही काकू. मग बाबा आमचा बाबू तो हावरो मशाक. कोथिंबीर चिरलेली आहे मस्त आणि इथे लसूण चेचून घेतलाय आणि कांदा भाजलाय तेलामध्ये जरासा. आणि हे खोबरं किसलेलं खोबरं त्याला मिक्सरमध्ये थोडंसं वाटून घेतलेलं आहे. चिकन मध्ये आलं लसूण पेस्ट, लाल तिखट आणि हळद आणि हा काय गरम मसाला ना, हा 1 चमच गरम मसाला. आता हे सगळं मिक्स करून घेणार. त्याच्यामध्ये तेल टाकलंय आणि आता मस्तपैकी मिक्स करून घेणार. हे इकडे पोस्ताला पण असंच बनवतात ना, पोस्ताला पण असंच बनवतात. आणि आम्ही राखणेला गेलो होतो, राखण्याची व्हिडिओ टाकलेली असेल, ती बघितली नसेल तर नक्कीच बघा. त्यामध्ये सुद्धा चिकन अशा प्रकारे केलं होतं. गॅस पेटलेली आहे, टोप चढलेला आहे. तेल तापले. आता याच्यामध्ये लसूण टाकते. म्हणजे काकीबाई एक्सपर्ट आहे जेवण बनवण्यात, पण थोडी थोडी घाबरते त्यामुळे बोलायला नाही बघत आहे. ती म्हणते तू बोल. ये पोह्याचं आणि जे राखण्याचं वगैरे असतं तड्यावरती जाऊन आपण बनवतो, मजा मस्ती असते. आणि तिथलं जेवणचा टेस्ट आहे ना खूप छानच लागतं. म्हणजे कसंही जरा नुसतं मसाला टाकला तरी सुद्धा टेस्ट वेगळी असते, मस्त लागते. तेलामध्ये थोडा मसाला टाकूया, मिक्स करून घेऊ. थोड्या यामध्ये तमालपत्र, दालचिनी हे सुद्धा टाकलेलं आहे, काळी मिरी आणि लवंग टाकून ठेवले. थोडंसं चिकन परतून घ्यायचं, थोडंसं शिजायला द्यायचं आणि मग हे वाटण टाकायचं. पाण्याला चांगली वाफ आली आहे आणि आता आपण थोडं ढवळून घ्या. हा 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 चिकनला पण मस्तपैकी ढवळू ना. हा बघ मस्तपैकी चिकनला आता पाणी सुटलं आहे आणि कलर तर काय दिसतंय. वा 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 वा. शिजला पण लगेच थोडासा.
ते कापला ना. भारी कलर इलो. आम्ही आता चिकन मसाला खातो. चिकन मसाला त्यांना मस्त उकळ आलेला आहे आणि आता मीठ टाकून घ्यायचं आहे. जरासा टाकतो. गुड मॉर्निंग. सकाळचे 6:30 झालेले आहेत आणि आता दुसरा दिवस आहे. काल व्हिडिओ चालू केला होता, एंड करता आला नाही कारण खूप सारी कामं पण होते आणि प्रत्येक ठिकाणी व्हिडिओ शूट करणं पॉसिबल झालं नाही. आमचं काम बाकी आहे. मी आत्ता माझ्या घरात आहे आणि सकाळी पाणी येईल आता 7 वाजता, तर मग पाणी भरायसाठी इथे आले. आणि इथे आमच्या पाठीमागे हे आमचा रूम आहे. त्या पाठीमागे इथे काम बाकी आहे अजून. चिरे वगैरे लावायचे आहेत. इथून पूर्ण चिऱ्यांची लाईन लावायची, देगच बांधायची. ही लास्ट टाईम देगच बांधली होती आणि इथून आता हे पूर्ण इथपर्यंत या भिंतीपर्यंत पॅक करून टाकायचं आहे. एक काम बाकी आहे आणि टॉयलेट बाथरूमचं काम बाकी आहे. तर हे बाथरूम आहे, इथे टॉयलेटचं काम करायचं आहे. म्हणजे दोन्ही समोरासमोर दरवाजे असतील आणि त्यासाठीच मग सगळं सामान वगैरे बघायचं होतं, टाईल्स लाद्या वगैरे. तर मग तिकडे फिरत होते आणि यायला मग उशीर झाला. आता पाणी आलं की मग जाणार समुद्रावरती कालवी आणायला. तर आता हा व्हिडिओ मी इथे एंड करते. तर टाटा बाय बाय. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय.